शाहूवाडी तालुक्यातील वनविभाग जंगली प्राण्यांपासून पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पैसे मागतात। जंगली प्राण्यांपासून प्रचंड शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते। वनविभाग सुस्त अवस्थेत आहे। जंगल हद्दीमध्ये सर्वसामान्य शेतकरी जरी गेला तर त्याच्यावर कारवाई होते। रानमेवा गोळा करणाऱ्या गरिबांच्यावर सुद्धा दमदाटी प्रकार घडतात। शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांनी नष्ट केलेल्या पिकांचा योग्य मोबदला मिळत नाही। तसेच तालुक्यातील भूमी अभिलेख, वनविभाग, तहसील कार्यालय या सर्व शासकीय कार्यालयातील भ्रष्ट कारभार करणाऱ्याला शेतकरी चापकाने फोडून काढेल असे प्रतिपादन मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी झालेल्या बैठकीत केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरडकर म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अन्यथा वनविभागाला धडा शिकवला जाईल। यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी लवकरच बैठक घेऊ असं आबासाहेब पाटील आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन केलं। यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पीक खांद्यावर घेऊन आबासाहेब पाटील आणि शेतकरी शाहूवाडी तहसीलदार कार्यालयात दाखल झाले होते। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार केला जातोय। या तालुक्यामध्ये वन विभागाचे काही कर्मचारी आहेत जे कंत्राटी पद्धतीचे कर्मचारी आहेत, हे स्वतःला शासकीय अधिकारी म्हणून शेतकऱ्यांना त्रास देतात। आज ज्या पद्धतीनं तालुक्यामध्ये गावागावामध्ये डुकरांचा सुळसुळाट झाला आहे, गव्यांचा सुळसुळाट झालेला आहे, वेगवेगळे प्राणी गवरेले असतील, बिबटे असतील, हे खुलेआम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरत आहेत, शेतकऱ्यांच्यावर अटॅक करत आहेत। परंतु या संदर्भामध्ये वन विभाग कोणत्याही पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई करत नाही, उलट शेतकऱ्यांना त्रास दिला जातो। ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हक्काच्या मालकीच्या होत्या, ह्या मालकीवरती सुद्धा वन विभागानं आपली मालकी गाजवलेली आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत, असंख्य शेतकरी याचे बळी पडलेले आहेत। आणि हे असताना शेतकऱ्यांचे ज्या डोंगर कपारी दऱ्यामध्ये राहणारा धनगर समाज असेल, वेगळ्या समाजातील लोक राहतात, त्यांच्या जमिनी आज बिना पिकाच्या पडलेल्या आहेत, तिथं कोणतंही पीक लावू शकत नाही। ज्या जंगली जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे, असं असताना या वन विभागाचे अधिकारी त्याच्यावर कोणती कारवाई करत नाही। परंतु आमचा शेतकरी ज्या पूर्व पारंपरिक रस्त्यानं जंगल विभागातनं गेला त्या ठिकाणी त्याला अडवायचं। आमची मुलं पोलीस भरती, आर्मी भरतीचं ट्रेनिंग करणारी आहेत, प्रॅक्टिस करायला ते रनिंगसाठी त्या ठिकाणी सकाळ सकाळी त्यांना पकडून घ्यायचं, त्यांना वन विभागाच्या कार्यालयामध्ये आणून बसवायचं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे। दुसरा मुद्दा की ज्यांच्यावरती ज्या शेतात आता डुकरं सुळसुळाट झालेला आहे, हे आता मी मका पीक आणलेलं आहे ऊसातलं काढून, की असे प्रत्येक या आसपासच्या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डुकरं जात आहेत। त्या ठिकाणी हे पिकाचं नासधूस करतात आणि ज्या ठिकाणी आरएफओकडे गेला तर ते सांगतात की आम्ही पंचनामा करू। अरे ह्यांचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी 500 रुपये घेतात आणि शेतकऱ्याला 500 रुपये देतात। म्हणजे कागदोपत्र खर्च करायला तुम्हाला 1000 रुपये शेतकऱ्याने खर्च करायचं, आमचं नुकसान 10,000 रुपये होणार आणि तुम्ही 500 रुपये आमच्या हातावर ठेवणार, हा कुठला धंदा आहे? म्हणून हे सर्व विषय यांनी क्लिअर केले पाहिजेत। कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये। ज्या शेती संरक्षणासाठी बंदुका दिलेल्या आहेत, रात्री पिकाचं संरक्षण करण्यासाठी की त्या ठिकाणी आम्ही जातोय, ती बंदूक हातात दिसले की तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय। रात्री गस्तीला गेलेला शेतकऱ्याला बॅटरी दाखवली, त्याला तुम्ही ताब्यात घेताय। अरे कुठला धंदा आहे हा? धंदा कुठला आहे हो? जर तुम्ही हे सगळं बंद नाही केलं तर तुम्हाला शेतकऱ्याचा चाबूक हातात घेऊन फोडलं जाईल। आम्ही बघणार नाही कोण अधिकारी आहे, कोण कर्मचारी आहे, जशाच तसं उत्तर आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि हे या तालुक्यामध्ये चालणार नाही। माननीय मुख्यमंत्री असतील, संबंधित विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे आम्ही हा रिपोर्ट देणार आहोत। तालुक्याचे आमदार साहेब आहेत, कलेक्टर आहेत, संबंधित विभागाचे DFO आहेत, यांनी याच्यावर तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा शाहूवाडी तालुक्यातील वन विभागाच्या माध्यमातून गेले 5-10 वर्ष सातत्यानं फक्त आश्वासन दिलं जातं, परंतु प्रत्यक्षात ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि होणाऱ्या नुकसानाच्या बाबतीत हेळसांडपणा केला जातो आणि जो शेतकरी न्याय मागासाठी येतो त्याची दखल घेतली जात नाही या फॉरेस्ट खात्यामध्ये। आपण या महिन्यामध्ये जर बघितलं तर गवरेड्यांनी केलेलं नुकसान हे 75% शाहूवाडीच्या पश्चिम भागातलं जे ऊस क्षेत्र आहे ते सर्व गवरेड्यांनी खाऊन टाकलेलं आहे। मकाचं जे पीक आहे अक्षरशः म्हणजे जंगलापासून नदीपर्यंत ही जंगली प्राणी पोचलेले आहेत। सातत्यानं जर तुम्ही चुका करत असाल हे अधिकारी तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, अन्यथा तुमचा बंदोबस्त तुम्ही करावा अशी या शाहूवाडी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो। यावेळी
विलास भोसले, लक्ष्मण पाटील, दत्ता वारकरी, विश्वास चावरे, शिवाजी भोसले, रमेश पाटील, रामचंद्र साळुंके, श्रीकांत पाटील, रंगराव खोपडे, संजय पारळे आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. केके न्यूजसाठी मलकापूरहून रोहित पास्ते. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.